दोन डोक्यांचा पक्षी. खूप वर्षांपूर्वी एका जंगलात एक पक्षी राहायचा. असा पक्षी कधीच कोणी पाहिला नव्हता. त्या पक्षाला दोन डोकी होती. दोन डोकी असल्यामुळे तो दोन दाणे खाऊ शकायचा आणि पोटभर जेवायचा. त्याचं पोट नेहमी खुश असायचं. एके दिवशी त्या पक्षाला एक सुंदर फळ झाडाला लटकलेले दिसते. तो लगेच उडून जवळच्या फांदीवर जातो आणि फळ खायला लागतो. वाह, काय रसदार फळ आहे. असे फळ मी कधीच खाल्ले नाही. दुसरं डोकं म्हणतं, मला ही चव करू दे ना. नाही, मी देणार नाही. आणि तसंही आपलं पोट एकच आहे, तर काय फरक पडतो, असं ते पहिलं डोकं म्हणतं. दुसऱ्या पक्षाला खूप राग येतो. दुसऱ्या दिवशी ते दुसरं डोकं सूट घ्यायचं ठरवतो. तो लगेच एका झाडाच्या फांदीवर बसतो आणि फळ खायला सुरुवात करतो. पहिला पक्षी जोरात ओरडतो, थांब, ते खाऊ नकोस, ते विषारी आहे. आपले पोट एकच आहे, आपल्या दोघांना त्रास होईल. पण दुसरं डोकं ऐकत नाही. हे बघून पहिलं डोकं रडायला लागतं. ते फळ पोटात गेल्यावर पोट दुखायला लागतं आणि दुसरं डोकंही रडायला लागतो. त्या पक्षाला खूप त्रास होतो. कथेचं तात्पर्य, एकीचे बळ. सिंह आणि उंदीर. एके दुपारी एक सिंह झाडाच्या सावलीत झोपला होता. झाडावर एक उंदीर राहत होता. तो खेळण्यासाठी बाहेर पडतो. खेळताना चुकून सिंहाच्या अंगावर उडी मारतो. सिंह जागा होतो आणि उंदराला आपल्या पंजात पकडतो. तो उंदीर घाबरतो. सिंहाला म्हणतो, मला माफ कर, मी चुकून तुझी झोपमोड केली. तू मला सोडलेस. एक ना एक दिवस मी तुझ्या या उपकाराची पांग फेडेन. हे ऐकून सिंह जोर जोरात हसायला लागतो. हा 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 हा, आणि म्हणाला, जी ही कल्पना खूप मजेदार आहे छोट्या. पण उंदराची दया. सिंहाने त्याला जाऊ दिले. काही दिवस गेले. एके दिवशी त्याला सिंहाचा आवाज आला. त्याने पाहिले की सिंह शिकाराच्या झाडात अडकलाय. उंदीर धावत त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला, राजा, काळजी करू नकोस, मी लगेच हे जाळं कुरतडून तुला संकट मुक्त करतो. उंदराने आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळे कुरतडले आणि सिंहाची सुटका केली. सिंहाने त्या छोट्या उंदराचे आभार मानले आणि तो आपल्या गुहेत निघून गेला. कथेचं तात्पर्य, छोट्या माणसांच्या ताकदीला कमी लेखू नये. एक कुरूप बदक. उन्हाळ्याचे दिवस होते. आई बदकाने घरट्यात 7 अंडी घातली होती. अचानक तिला लक्षात आले, एक अंड वेगळं आहे. ह्याबद्दल तिला काळजी वाटली. नंतर काही दिवसांनी त्या सगळ्या अंड्यांना कडे गेली आणि पिल्लं बाहेर आली. ते वेगळं अंड मात्र फुटलं नाही. थोड्या वेळाने आवाज होऊन त्यातून एक पिल्लू बाहेर आलं. ते पिल्लू इतर पिल्लांसारखे पिवळे नव्हते आणि त्याचा आवाजही वेगळा होता. इतर पिल्लं त्यावर हसू लागली. आई बदकाला त्याची काळजी वाटते आणि ती त्या पिल्लाला जवळ घेते. ते पिल्लू दुःखी असते आणि एके दिवशी कोणालाही न सांगता ते घर सोडून निघून जातं. पोहत पोहत लांब निघून जातं. नदीकाठी त्याला त्याच्यासारखे दिसणारे काही पिल्लं दिसतात. तो फार खुश होतो आणि त्यांच्या जवळ जातो. ते बदक नसून हंस असतात आणि आपण बदक नसून हंस आहोत हे त्याच्या लक्षात येते. आई हंस त्या पिल्लाला जवळ घेते आणि माया करते. अशा प्रकारे ते सर्वजण एकत्र आनंदी राहतात. टोपीवाला आणि माकड. एक टोपीवाला टोप्या विकत शहरात फिरत असतो. थकल्यामुळे तो झाडाखाली विश्रांती घ्यायची ठरवितो. एका झाडाखाली सावलीत त्याला शांत झोप लागते. त्या झाडावर काही माकडे असतात. त्यांचं लक्ष त्या टोपीवाल्याकडे जातं. ते हळूवार खाली उतरतात आणि एक एक टोपी घेऊन झाडावर चढून जातात.
टोप्या घातलेली ती सगळी माकडे नाचू लागतात, जोरजोराने आवाज करू लागतात. त्या आवाजाने टोपीवाल्याला जाग येते आणि बघतो तर काय, त्याची टोपली रिकामी आहे. तो इकडे तिकडे बघतो पण त्याला कोणीच दिसत नाही. डोक्यावर हात मारून आकाशाच्या दिशेने बघून म्हणतो, देवा आता मी काय करू? त्याला दिसते की झाडाच्या माकडांनी त्याच्या टोप्या घेतल्या. तो विचार करतो की आता मी काय करू? ते माकड त्याच्या हावभावाची नक्कल करत असतात. ते पाहून त्याला एक युक्ती सुचते. तो आपल्या डोक्यावरची टोपी खाली जमिनीवर टाकतो. ते पाहून सर्व माकडे पण त्यांच्या टोप्या जमिनीवर टाकतात. जमिनीवर पडलेल्या सगळ्या टोप्या तो टोपीवाला उचलतो आणि आपल्या टोपलीमध्ये भरतो आणि निघून जातो. कथेचं तात्पर्य, कठीण परिस्थितीतून बाहेर पडता येते. कोल्हा आणि बकरी. एके दिवशी एक कोल्हा जंगलातून प्रवास करत होता. त्याला खूप तहान लागते आणि म्हणून तो पाणी शोधायला लागतो. त्याला थोड्या अंतरावर एक विहीर दिसते. तो त्या विहिरीत पाणी प्यायला वागतो, पण त्याचे दुर्भाग्य, तो त्या विहिरीत पडतो. ती विहीर खोल असल्यामुळे तो वर चढू शकत नाही. तितक्यात एक बकरी तिथे पाणी प्यायला येते. तिला विहिरीत तो कोल्हा दिसतो. काय रे कोल्हे दादा, ते विहिरीचे पाणी कसे आहे? बकरी कोल्ह्याला विचारते. कोल्हा म्हणतो, ताई पाणी खूप गोड आहे, आत येऊन बघ की. ती बिचारी बकरी त्या लबाड कोल्ह्याचे ऐकून पाण्यात उतरते आणि अडकते. कोल्हा म्हणतो, मी तुझ्या पाठीवर चढतो आणि बाहेर पडतो, त्यानंतर मी तिला बाहेर खेचून घेईन. बकरी तयार होते. कोल्हा बकरीच्या मदतीने विहिरीच्या बाहेर येतो आणि पळून जातो. बकरी त्याला हाक मारते, पण कोल्हा तिथून पळून गेलेला असतो. कथेचं तात्पर्य, अतिघाई संकटात नेई. चिंटू आणि बोरवाला. चिंटू एक हुशार माकड असतो. एकदा त्याने बोरवाल्या कोल्ह्याकडून बोरे विकत घेतली. त्या कोल्ह्याने त्याला वजनापेक्षा कमी बोरे दिली. हे चिंटूला लक्षात आलं. तो म्हणाला, तुम्ही मला कमी बोरे का दिलीत? बोरवाला लबाडीने म्हणाला, तुला न्यायला सोपे जावे म्हणून. चिंटूने पटकन काही पैसे त्याच्या हातावर टेकवले आणि तो जाऊ लागला. बोरवाल्याने पैसे मोजले, ते कमी होते. त्याने चिंटूला परत बोलवले आणि म्हणाला, तुम्हाला कमी पैसे दिलेस. चिंटू चतुरपणे म्हणाला, अहो कोल्हे साहेब, ते तुम्हाला मोजायला सोपे. कथेचं तात्पर्य, व्यवहारात हजर जवाबी असावे. कोल्हा आणि द्राक्षे. एके दिवशी एक भुकेला कोल्हा द्राक्षाच्या मळ्यात येतो. वेलीवर द्राक्षांचे घड लटकले होते. ते बघून कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटते. डोके उंचावून तो द्राक्ष मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला ते जमत नाही. द्राक्ष खूप उंचावर असतात. ती मिळवण्यासाठी कोल्हा खूप उड्या मारतो. तो द्राक्षांपर्यंत पोहोचू शकत नाही. अखेर तो दमतो. शेवटी तो प्रयत्न सोडून देतो आणि निघून जातो. जाताना कोल्हा म्हणतो, ही द्राक्ष आंबट आहे. असली आंबट द्राक्षे हवीत कुणाला? कथेचं तात्पर्य, खिलाडू वृत्तीने पराभव स्वीकारा.